नमस्कार मित्रांनो. तर आपला आजचा टॉपिक आहे सायकोलॉजी मधला बॉडी माइंड रिलेशनशिप. तर बॉडी माइंड रिलेशनशिप काय आहे? तर बघा, आपली बॉडी आणि आपलं माइंड एकमेकावरती डिपेंड असतं. जर बॉडी हेल्दी असेल तर माइंड हेल्दी असू शकतं, आणि जर माइंड हेल्दी असेल तरच आपली बॉडी हेल्दी असू शकते. तर आता आपण सुरू करू की जर आपलं माइंड जर हेल्दी नाहीये तर ते आपल्या बॉडीवरती कसं इफेक्ट करू शकतं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही खूप जास्त स्ट्रेस घेताय, कंटिन्यू एखाद्या गोष्टीचा विचार करताय आणि तुम्ही कंटिन्यू स्ट्रेसमध्ये आहात, तर आपल्या बॉडीमध्ये एक हार्मोन असतं, ज्याचं नाव आहे कॉर्टिसोल. कॉर्टिसोल हार्मोन जर वाढलं तर आपल्या स्टमकमध्ये जे हायड्रोक्लोरिक ऍसिड आपल्या स्टमकला ऍसिडिटी प्रोव्हाइड करतं, ठीक आहे, जे डायजेशनसाठी हेल्पफुल आहे. तर त्याचं नेचर ऍसिडिक आहे. जर तुम्ही खूप जास्त स्ट्रेस घेतला तर कॉर्टिसोल वाढणार आणि कॉर्टिसोल खूप जास्त हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रेट करणार आणि नंतर तुम्हाला होणार पेप्टिक अल्सर. म्हणजे जर तुम्ही खूप जास्त स्ट्रेस घेतला, स्ट्रेस हा मेंटल हेल्थ रिलेटेड आहे, ठीक आहे, आणि पेप्टिक अल्सर हे फिजिकल किंवा आपल्या बॉडीच्या हेल्थ रिलेटेड आहे. सो तुम्ही खूप जास्त स्ट्रेस घेतला तर यू हॅव टू सफर फ्रॉम दी स्टमक अल्सर, ठीक आहे. तर हे झालं एक एक्झाम्पल की कसं तुमचं माइंड तुमच्या बॉडीवरती डायरेक्ट इफेक्ट करू शकतं. तो आता हे तर झालं की स्ट्रेसमुळे काय होतं. जर सेकंड थिंक आहे, काही जणांना सवय असते की खूप जास्त ओव्हर थिंकिंग करायची, बसल्या बसल्या कोणत्या तरी गोष्टीचा खूप जास्त कंटिन्यू विचार, ओव्हर थिंकर्स असतात. तर जर तुम्ही ओव्हर थिंकर असाल, तुम्ही खूप जास्त लॉट ऑफ थिंकिंग अननेसेसरीली खूप जास्त ओव्हर थिंक करताय, तर ते तुम्हाला फटीग, बॉडी पेन कॉज करेल. त्याच्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, फटीग होणार आहे, बॉडी पेन होणार आहे. आणखी जर तुम्ही खूप जास्त स्ट्रेस घेताय, ओव्हर थिंकिंग करताय, तर ह्याचं अल्टिमेटली कन्व्हर्जन कशामध्ये होतंय, तर तुम्हाला हेडेक होणार आहे, तुम्हाला फटीग होणार आहे, खूप जास्त थकवा जाणवणार आहे आणि इन्सोमनिया. तुम्हाला थकवा जाणवतोय बट तुम्हाला झोप येणार नाही. तुम्ही झोपायचा प्रयत्न जरी केला तरी तुम्हाला झोप मात्र लागणार नाही. सो हे जे सगळं होतं हे आपल्या माइंडचे इफेक्ट होते आपल्या बॉडीवरती. सेम आपली बॉडी जर हेल्थी नसेल तर ती आपल्या माइंडवरती अफेक्ट करते. आता ते कसं, सपोज तुम्ही खूप जास्त क्रोनिक इलनेसमध्ये आहात, म्हणजे खूप जास्त काळासाठी तुम्ही आजारी आहात. क्रोनिक इलनेस कॉजेस डिप्रेशन. तुम्ही खूप जास्त विचार करणार की मी कंटिन्यू आजारी आहे आणि त्याच्याने तुम्ही डिप्रेशनमध्ये जाणार. दुसरी गोष्ट आहे, जर तुम्हाला काही पेन आहे, सपोज ॲक्यूट पेन आहे, कुठेतरी काहीतरी लागलेलं आहे किंवा काय, तर अशा कंडिशनमध्ये यू कॅनॉट कॉन्सन्ट्रेट. तुमचं लक्ष वारंवार त्या गोष्टीकडे जाणार की हा मला लागलेलं आहे. सो इन दॅट कंडिशन यू कॅनॉट कॉन्सन्ट्रेट. देन थर्ड थिंग इज, सपोज तुमचा ब्लड प्रेशर वाढलाय, खूप जास्त हाय ब्लड प्रेशर आहे, तर तुम्हाला मेंटल एक्साइटमेंट जाणवणार. तुम्ही खूप जास्त एक्साइटेड असाल. म्हणजे आपल्याकडे दोन डिसऑर्डर्स आहे, जसं की एक आहे डिप्रेशन आणि एक आहे मानिया. डिप्रेशनमध्ये खूप जास्त माणूस टेन्शनमध्ये, स्ट्रेसमध्ये शांत असतो, आणि मॅनियामध्ये तो एक्साइटेड असतो. सो आणि एक आहे बायपोलर, जो डिप्रेस बी असतो आणि मॅनियामध्ये पण असतो. सो हे आहे, जर तुमची बॉडी डिस्टर्ब आहे तर ती तुमच्या माइंडवरती इफेक्ट करते. सो मी तुम्हाला सांगितलं की बॉडीमध्ये पेन आहे, क्रॉनिक इलनेस आहे, सो हे काय करणार, फटीग आहे, तुमच्यामध्ये डिप्रेशन कॉज करणार, ठीक आहे. तुम्ही डिप्रेस होणार, हाय ब्लड प्रेशर आहे, तुम्ही खूप जास्त एक्साइटेड होणार. सो बॉडी अँड माइंड दे आर इंटर रिलेटेड. ते दोघं एकमेकावरती डिपेंड आहे. आता जर बॉडी आणि माइंड एकमेकावरती डिपेंड आहे आणि जर आपल्याला हेल्थची डेफिनेशन सांगायची आहे, तर आपण हेच म्हणणार की मेंटली अँड फिजिकली आपण जर फिट आहोत तरच आपण स्वतःला फिट म्हणू शकतो. तर आता मेंटली आणि फिजिकली आपण फिट कसं राहणार? सो आपल्याला ॲट अ टाइम माइंड आणि बॉडी दोघांना फिट ठेवायचं आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं आहे, पहिलं आहे तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज केली पाहिजे, ठीक आहे. जर तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज केली, योगा केला, तर तुमची माइंड प्लस बॉडी दोन्ही हेल्थी राहणार आहे. सेकंड थिंग, अवॉइड फास्ट फूड बिलकुल अवॉइड करा. फास्ट फूड बॉडीला अफेक्ट करता अँड इन टर्न दे अफेक्ट युअर हेल्थ, मेंटल हेल्थ ऑल्सो. सो तुम्ही फास्ट फूड बिलकुल अवॉइड करा, ठीक आहे. त्यानंतर थर्ड थिंग इज, तुम्ही न्यूट्रिशियस डाएट घेतली पाहिजे, एक न्यूट्रिशियस डाएट. आणि फोर्थ थिंग, तुम्ही हसा. तुमचं हसणं, तुमची एक्सरसाइज तुमच्या ब्रेनमधले एंडोमॉर्फिन्स सिक्रेट करते. एंडोमॉर्फिन्स काय आहे, दे आर दी फील गुड हार्मोन्स. तुम्हाला त्यातून आनंद भेटेल, त्यातून तुमच्या बॉडीला चांगलं वाटेल. सो एंगेज युअर सेल्फ. तुम्हाला अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज करून घ्या ज्याच्याने तुमची बॉडी पण हेल्दी राहील आणि माइंड पण हेल्दी राहील. थोडंसं हसा, एक्सरसाइज करा, हेल्दी डाएट घ्या, आणि अजून अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी, अशाच सायकोलॉजिकली हेल्दी राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.